तलाठी वगैरे उपस्थित होते, त्यानुसार मोजणी झालेली आहे, नकाशा झालेला आहे. फक्त मोजणीची जी हद्द कायम करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये अडथळे आहे. हद्द कायम अजून झालेली नाही. हद्द कायम कधी होणार आहे? मग आता ती 10 नोव्हेंबरला ती प्रक्रिया आहे. मग हद्द कायम होण्याआधीच तुम्ही पत्रकार परिषद शासनाच्या दरबारात जातं हे कसं? नाही, आम्ही हे कशासाठी की यांचा अनेकदा 2 वर्षामध्ये, ज्यात 21 ते 25 4 वर्षामध्ये अनेकदा त्यांना मोजणीसाठी प्रत्यक्षात नोटीस काढून वगैरे तो ताबा मिळालेला नाही आणि हे वारंवार होतंय. आणि त्यामुळे शासनाच्या निदर्शनास आणलं पाहिजे की आपल्या माध्यमातून, समाज माध्यमातून ज्यावेळेस समाजापुढे येतं की त्यावेळेस अधिकाऱ्यांना सुद्धा काही गोष्टी लक्षात येतात की जर हे प्रकरण जर यांनी आज जर ताबा मिळाला नाही तर उच्च न्यायालयामध्ये तर आहेच, पुन्हा यांनी आंदोलनाचा सुद्धा इशारा दिलेला आहे आणि त्या माध्यमातून समाज माध्यमातून ते आलं पाहिजे ना पुढे लोकांना. समोरची जी व्यक्ती आहे जी त्यांचं घर त्यांच्या सातबाऱ्यापर्यंत बांधलं गेलं ते वाटतं. याच्यामध्ये कसं होतं, काही लोक जे असतात ना त्यांचे कोण नातेवाईक असतात, लागेबांधे असतात, त्याच्यातून लोकप्रतिनिधींना प्रश्न जातो आणि मग एखाद्या जे तालुक्याचे जे मोठे लोकप्रतिनिधी असतात त्यांना तो प्रश्न सांगितला जातो. त्या अधिकाऱ्यांना फोन करतात, अधिकाऱ्यांवर दबाव आणतात आणि त्या दबावातून हा प्रश्न निर्माण. मोजणी करून काय होतं सर, दबावाला बळी पडणे म्हणजे काय? ज्यावेळेस तिथं पोलीस कर्मचारी येतात, 4-5 पोलीस कर्मचारी येतात, 2 महसूलचे अधिकारी येतात, 2 भूमी अभिलेखचे अधिकारी येतात, मोजणीची प्रक्रिया सुरू होते, त्यावेळेस हे प्रतिवादी जे आहेत हे मोठ्या संख्येने तिथे उपस्थित असतात. म्हणजे त्यांची संख्या 25-30च्या दरम्यान असते आणि हे असतात 8-10च्या दरम्यान. आणि मग वाद निर्माण होतो, या प्रकरण असं हे प्रकरण तसं आहे आणि मग त्याच्यातून अधिकारी तिथं सरळ लिहून जातात की मोजणीच्या ठिकाणी वाद झालेला आहे आणि काही कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची परिस्थिती निघून जाते. त्याच्या मागचं अशी सुद्धा परिस्थिती आहे की अनेकदा काय होतं, काही अधिक म्हणजे जे अडथळा आणणारे असतात ना ते सुद्धा काही चिरीमिरीचा सुद्धा प्रकार होतो आणि अधिकाऱ्यांना त्यामध्ये जसं प्रशासनाचा दबाव, लोकप्रतिनिधींचा दबाव असेल किंवा काही पैशाचाही गैरवापर होतो. कारण आता त्यांना यांची आज 5 एकर जमीन, आज 4 वर्षामध्ये यांनी लाखोंचं उत्पन्न तिथं काढलं असतं. बागायती जमीन आहे, ती जमीन त्यांनी ताब्यात ठेवून उत्पन्न घेतात आहे ना. आज समजा ते तिथं मग त्यांचं उत्पन्न जाऊ नये यासाठी ते काही अधिकाऱ्यांनाही त्याच्यातला वाटा देतात. ही परिस्थिती होते ग्रामीण भागामध्ये. तहसील मी अशोकराव टावरे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशी समस्या निर्माण झालेली आहे की लोक जमिनी खरेदी करतात आणि संबंधित स्थानिक जे आजूबाजूचे शेतकरी जे आहेत ते तिथं ताबा घेऊन देत नाहीत. सातबारा उतार्यावर नोंद झालेली असते, मोजणी झालेली असते आणि हक्क कायम करण्यासाठी ज्यावेळेस ही परिस्थिती निर्माण होते हद्द कायम करून ताबा घेण्याची, त्यावेळेस मात्र खोट्या तक्रारी करणे, प्रशासनावर दबाव आणणे आणि त्या आधारे लोकांना वेठीस धरलं जातं. अशीच बाब जी आहे राणी शिवाजी गव्हाणे आणि चांगुणाबाई कांताराम गव्हाणे या 2 महिलांच्या बाबतीत घडलेली आहे. या 2 महिलांनी 5 एकर जमीन 2021 मध्ये खरेदी केली आणि 2023 मध्ये तहसीलदार खेड यांना ताबा देण्याचा आदेश दिलेला असताना सुद्धा मोजणी अधिकाऱ्यांनी वारंवार मोजणी करायला लावून संबंधित प्रतिवाद्यांना सहकार्य केलं आणि त्यातून तिथं गुंड वगैरे यांचा सहभाग आणायचा आणि प्रशासनावर दबाव टाकायचा आणि पोलिसांनी सुद्धा बघायची भूमिका घ्यायची, ठोस कारवाई करायची नाही. आज मला ह्या व्यासपीठावरून असं सांगायचं की दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजीची मोजणीची प्रक्रिया होणार आहे. त्यामध्ये पोलिसांनी जर त्यांनी काही अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर सरकारी कामात अडथळे आणण्याचे गुन्हे दाखल करून त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन ती ताब्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून दिली पाहिजे आणि जर दिली नाही तर उच्च न्यायालयामध्ये ही बाब आम्ही निदर्शनास आणू आणि प्रशासनावर कठोर कारवाईचे आदेश करण्यास भाग पाडू. तुमचं मागणी काय आहे, काय तुम्ही आंदोलन करणार नाही? जर यामध्ये यांना न्याय मिळाला नाही 10 तारखेला तर ह्या संबंधित 2 महिला ज्या आहेत त्या ज्या तहसीलदारांनी आदेश दिलेला आहे त्याची अंमलबजावणी त्यांनी केली नाही म्हणून त्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार. कधी? 11 नोव्हेंबर. म्हणजे झालं नाही तर 10 तारखेपर्यंत आपण वाट पाहणार. तहसीलदारांनी सहकार्य केलेलं आहे, त्यांनी आदेशही दिला होता 2000, पण त्यांची अंमलबजावणी त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी करायची असते. प्रांतांना तुम्ही प्रत्येक तहसीलदारांनी निर्णय दिल्यानंतर ती संबंधित प्रतिवादी प्रांतांकडे गेले होते अपिलात. प्रांतांनी यांच्या बाजूने निकाल दिला आहे, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे.